विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर जत शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर हवालदार वस्ती येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये 2 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे। मृत झालेली व्यक्ती ही जत तालुक्यातील जाडरबोबलाद व ओटगी येथील रहिवासी आहेत। काल दिनांक 9 जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान सदरचा अपघात झाला आहे। बोलेरो गाडीचे टायर फुटल्याने हा भीषण अपघात घडला। जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथील युवा नेते दर्याप्पा संगप्पा बिराजदार उर्फ कुमार संख वय वर्ष 34 तसेच उटगी येथील कृषी सेवा केंद्राचे चालक राजेंद्र बिराजदार असे ठार झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत। तसेच संजय कोळेगिरी हा उटगी येथील आणखीन एक शेतकरी गंभीररित्या जखमी झाला आहे। हे तिघे जण काल रात्री कोल्हापूर येथे निघाले होते। रात्री 10:30च्या दरम्यान हवालदार वस्ती या ठिकाणी बोलेरो गाडीचा टायर फुटल्याने गाडी रस्त्याकडेला पलटी झाली। गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाले आहे। वेळेत या सर्वांना अपघातात मदत मिळाली नसल्याने 2 जण जागीच ठार झाले तर संजय कोळेगिरी हे गंभीररित्या जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती पोलिसांना समजल्यानंतर घटनास्थळी जत पोलीस दाखल झाले व त्याने अपघातग्रस्तांना मदत केली। सकाळी जत ग्रामीण रुग्णालयामध्ये मृतदेह आणण्यात आले होते। या ठिकाणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले। कुमार बिराजदार हे विलासराव जगताप यांचे समर्थक व कट्टर कार्यकर्ते होते। दुर्घटनेमुळे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे। जय भारत न्यूजसाठी अंबादास चौगुले, माडगाळ प्रतिनिधी।